पाथर्डी आणि नेवासा येथील महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे आरोपी जेरबंद। आरोपींकडून 3,50,500 रुपये किमतीचे मुद्देमालासह 5 गुन्ह्यांची उकल। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी संतोष भगवान खेडकर यांच्या राहत्या घरी आजी घरामध्ये बसलेल्या असताना अज्ञातांनी घरात येऊन धारदार शस्त्राची धाक दाखवून फिर्यादीच्या आजीच्या नाकातील सोन्याची नथ ओरबडून चोरून नेली। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सदरचा गुन्हा सचिन ईश्वर भोसले याने त्याच्या भावासह केला असून तो त्याच्या राहत्या घरी बेलेगाव कर्जत येथे येणार आहे। पथकाने मिळालेल्या माहितीवरून बेलेगाव कर्जत येथे आरोपींच्या राहत्या घरी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता सचिन ईश्वर भोसले विधी संघर्षित बालक असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने पंचांसमक्ष एकूण 3,50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि एक चाकू असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला। ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने त्याच्या साथीदारासह नेवासा आणि पाथर्डी येथे केलेल्या गुन्ह्याचे सांगितलेल्या माहितीवरून पाथर्डी आणि नेवासा पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहेत। ग्रामीण भागामध्ये महिलेला एकटी घरी पाहून तिला चाकूचा धाक दाखवून आणि तिच्या गळ्यातील तसेच कानातील सोने लुटून नेण्याच्या घटना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये घडलेल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळांना भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याला निष्पन्न केलेले होते। पथकाने आज रोजी त्याला ताब्यात घेतलेला आहे। या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि साधारण 5 तोळे सोनं 3.5 लाख रुपये किमतीचं आरोपीकडून हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।